मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर ठाण्याच्या सेटसाठी राज ठाकरे यांची सभा देखील फार महत्त्वाची ठरली। काय नेमकं आजच्या या बैठकीत झालंय? राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या कार्यालयाला, त्यांच्या घराला सुद्धा भेट दिली होती। ठाणे आणि कल्याण लोकसभेकरता एक जाहीर सभा सुद्धा घेतली होती आणि राजसाहेबांचं मार्गदर्शन हे कायम माझ्यासोबत असतं, माझ्या पाठीमागे असतं। आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरू केलं तेव्हा सुद्धा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते। आणि आयुष्यामध्ये खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणे मला क्रमप्राप्त ठरतं। जाहीर सभा घेतली म्हणून मी या ठिकाणी आलो नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, आयुष्याची सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। शिवसेनेसाठी एक मोठं यश म्हणावं लागेल, कारण जर आपण पर्सेंटेज बघितले तर मोठं यश शिवसेनेला बघायला मिळालेलं आहे। आणि अशाच वेळेस आता विधानसभेच्या तयारीला देखील कालपासून सुरुवात झालेली आहे, काल बैठका झालेल्या आहेत, खासदारांना देखील बोलवण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं मार्गदर्शन केलं, विधानसभेसाठी काय नेमके आदेश दिले? बघा, विधानसभेच्या निवडणुका आता येत आहेत, महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका येतील आणि मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं काही बदललेली आहेत, काही लोक विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज पसरवत आहेत, काही समाजांमध्ये, काही धर्मामध्ये, ते कशा पद्धतीने लोकांसमोर आपण मांडायला पाहिजे आणि त्यांचा जो चेहरा आहे, खरा चेहरा आहे, जो कायम हिंदुत्व म्हणून जे लोकांसमोर आणतायत, परंतु पाठीमागच्या दरवाजाने ज्या पद्धतीने विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करतायत ते लोकांसमोर उघडं पाडायचं आहे आणि त्या दृष्टीने रणनीती आम्ही आखलेली आहे। या संदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत काही बोलणी झाली का? चर्चा तर होणारच ना। विधान परिषद निवडणुका होत असताना महायुती आणि महायुतीतलेच जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर उभे नाही, होईल ते होऊन जाईल। तुमच्याच पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक वक्तव्य केले की जर आमच्या भागातून कमी मतं गेली असती तर आम्ही आमच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ। कसं पाहिलं त्यांच्या वक्तव्याकडे? नाही, मला काही कल्पना नाही काय त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही। नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे कुठेतरी पोहोचले नाहीत, निमंत्रण नसल्याचं चर्चा आहे, त्या ठिकाणी बोलल्या जातात। मला खरंच काही त्याच्याबद्दल माहिती नाही। सर, तुम्ही म्हणालात विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण ज्या पद्धतीने लोकसभेला झालेलं आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत देखील तुमची चर्चा झाली आहे, विधानसभेसाठीची काही चर्चा झाली का? कारण विधानसभेमध्ये देखील या समाजाचं तुष्टीकरण होऊ नये या संदर्भातलं काही चर्चा होती का? नाही, पॉलिसी डिसिजन या संदर्भात काही चर्चा नाही झालेली, कारण मी काही फार एवढा मोठा नेता नाहीये पक्षाची पॉलिसी ठरवणारा, परंतु इन जनरल कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, लोकसभेमध्ये कसे विषय मांडले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने, मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने, मराठी भाषेच्या हिताच्या दृष्टीने कशा पद्धतीने विचार मांडले पाहिजेत या संदर्भात राजसाहेबांनी मला मार्गदर्शन केलं। सर, तुम्ही दिल्लीत एक वक्तव्य केलं होतं की 2 खासदार ठाकरेंचे तुमच्या संपर्कात आहेत, त्यांचं पुढे